ग्रामपंचायतीने अधिकृत ग्रामसभा न घेतल्याच्या पार्श्वभूमीवर राजूर येथील ग्रामस्थांनी स्वतःहून पुढाकार घेत ऐतिहासिक जाहीर ग्रामसभा आयोजित करून गावातील विविध प्रश्नांवर प्रशासनाला जाब विचारला। 14 जुलै 2026 रोजी तत्कालीन गटविकास अधिकारी विकास चौरे यांच्याकडे पत्रव्यवहार करूनही जबाबदाऱ्या पार न पाडणाऱ्या संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचा ठराव ग्रामस्थांनी एकमताने मंजूर केला। ग्रामसभेत जलजीवन मिशन अंतर्गत कोट्यावधी रुपयांचा निधी खर्च होऊनही नळपाणी योजना अद्याप सुरू नसल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली। तसेच तुंबलेल्या गटारी, खड्डेमय रस्ते, बंद स्ट्रीट लाईट, कचऱ्याची समस्या, अतिक्रमण आणि रखडलेली विकास कामे याबाबत संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले। सभेचे अध्यक्षस्थान किरण शेठ माळवे यांनी भूषवले तर अविनाश बनसोडे यांनी सूत्रसंचालन केले। संतोष मुतडक, माजी उपसरपंच काशीनाथ भाऊ भडांगे, रोहिदास लहामगे, गौतम पवार, विजय पवार, जीवन रणमाळे, सचिन मुतडक, यशोनंद चोथवे, मयूर कानकाटे, अनिल शेठ माळवे यांच्यासह शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते। ग्रामस्थांनी यापुढे ग्रामपंचायतीच्या कामकाजावर जनतेचा थेट अंकुश ठेवण्याचा निर्धार व्यक्त करत गावाच्या विकासासाठी एकजुटीने काम करण्याचा संकल्प केला। आज फवारणी नाही, गटर उपसले जात नाही। आज या परिस्थितीमध्ये यंदा जागरूकता निर्माण झाली पाहिजे। पवार साहेब आज फवारणी करत होते, तुम्ही पैसे त्याच्यामध्ये पण खा, पण लोकांच्या आरोग्याची खेळू नका। आज बस स्टँडचा जर विषय मागा पत्रकार बांधवांनी उपस्थित केला, त्या ठिकाणी 40 गाव डांगांचे लोक त्या ठिकाणी स्वच्छ पाणी नाही, कसल्या पद्धतीचं तिथं डास मच्छर असतात आणि या परिसरामध्ये येणाऱ्या लोकांना आता संतोष मुतडकांनी त्या फायबर शौचालयाच्या बाथरूमच्या विषय काढला मी सांगतो। आज महिलांना जागा नाही, चौकामध्ये बाजार भरतो, त्या ठिकाणी पोलिसांना उभं राहायला कुत्रीला जागा नाही। या परिस्थितीची सुद्धा जाणीव ग्रामपंचायतने केली पाहिजे। म्हणून मी आजच्या सभेमध्ये यांना या ठिकाणी आवाहन करतो की त्यांनी या ठिकाणी या गाव सभेचं निवेदन आम्ही PDO पर्यंत CO पर्यंत जाणार आहे, याची दखल आपण तात्काळ घ्यावी म्हणून मी असे या ठिकाणी मागणी करतो। यानंतर आणि त्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा सर आभार मानून आजच्या गावसभेचा ग्रामसभेसाठी गावसभा या ग्रामसभेसाठी आपण सर्वजण उपस्थित राहिला। याच्यातून काय होतं, प्रत्येकाच्या मनात असलेली खतखत बाहेर आली, प्रत्येकाच्या मनामध्ये काहीतरी आहे व्यक्त कुठं व्हायचं हे ठिकाण संतोष मुतडक आणि या सर्व टीमने उपलब्ध करून दिलं। मी अगोदर तर खरं या सर्व टीमचा आभार मानतो की यांनी आम्हाला बोलण्याची संधी मिळून दिली। नाही तर पूर्वीच्या ग्रामसभेला यायला घाबरायचो, कारण तिथं एकमेकात वादच असायची, विचार नसायचा, नुसते वादच असायचे। आता ही सहविचार सभा झाली, आपण सर्वजण या ग्रामसभेसाठी उपस्थित राहिलात। मी सगळ्यांच्या वतीनं आपल्या सगळ्यांचे आभार मानतो आणि ही ग्रामसभा संपली असं जाहीर आणि ग्रामस्थ खऱ्या अर्थानं ही ग्रामसभेमध्ये जरी समजा ग्रामपंचायत, ग्रामसेवक, सरपंच, उपसरपंच नसतील, परंतु सर्व आज मी जोपर्यंत या चालू जे मेंबर आहेत यांच्या जेव्हा सभा बघितल्या, 100च्या वरती कधी सभासद जमलेच नाही, इथं जमलेच नाही आणि इथं जवळजवळ 150च्या वरती हा मॉक जमतो। खऱ्या अर्थानं लोकांमध्ये एक जागृती, परंतु ती जागृती टिकवण्यासाठी आपल्याला फार मोठं काम करावं लागणार आहे। ती जागृती नुसते ठराव करून काय उपयोग नाही। असे ठराव प्रत्येक वेळेला पाहिले आम्ही, हजारो ठराव झाले, परिणामशील नाही, परंतु या ठराव जे झाले त्याची अंमलबजावणी करण्यासाठी आपल्याला रस्त्यावरच उतरावं लागेल। पाठपुरावा महत्त्वाचा आहे, पाठपुरावा करून रस्त्यावरच उतरावं लागेल आणि जो कोणी करत नाही त्याचाही कार्यक्रम करावा लागेल। हा त्याच्यानंतर तर करूच आपण। आणि अशा परिस्थितीमध्ये आता सार्वजनिक बांधकाम खात्याने सांगितलं की ते कार्यक्रम काय नावं बिवत बोर्ड लावले पाहिजेत आणि ते जर बोर्ड नसेल ना काम बंद करा ना, आपण स्वतः जाऊन तिथं काम बंद केलं पाहिजे। त्यांना जर ते लावायचे नसतील तर त्यांनी ते काम तिथं बंदच केलं पाहिजे। आणि गावामध्ये अनेक समस्या आहेत की ज्या लोकांच्या खराब मनामध्ये खटखत आहेत, परंतु लोक सरळ बोलत नाही, घाबरत आहेत।
का बोलावं, कोणाला राग येतो का काय, कुणी काय बोलतं का काय. आणि अशा परिस्थितीमध्ये आपण एकजुटीनं सगळे उभे राहिले पाहिजे. हां, आणि संतोषने आज जी भूमिका मांडलेली याच्या अगोदरही मांडली होती. इतकंच काय त्यांनी फार अंगावर राखेल सुद्धा वाचून घेतली होती. हां, आणि हे करावं लागतं. ज्या वेळेला जर समोरची यंत्रणा ढिम्म असेल त्याला जागावर आणण्यासाठी आपल्याला हे करावं लागतं. आणि म्हणून आपण सर्वांनी इथून पुढे सुद्धा एकत्र ग्रामसभा गाव आणि ग्रामसभेमध्ये आणि गाव मराठी भाषेमध्ये महाराष्ट्रीयन याच्यामध्ये गाव जाऊ दे मग तो वेगळा विषय. तर जे पदाधिकारी आहेत हे जे ग्रामपंचायतचे जे पदाधिकारी आता पदभार घेतलेले असतील सदस्य असतील हे आपल्या ग्रामसभेला आले का नाही. आणि मग आपण सुद्धा त्यांनी ज्यावेळेस ग्रामसभा बोलवाल त्यावेळेस आपण निषेध म्हणून त्या ग्रामसभेवर बहिष्कार टाकायचा. आणि ज्यावेळेस सूचना केली ग्रामसभेची ते संतोष म्हटले बाबा की अधिसूचना काढू आम्ही आमचं 7 दिवस अगोदर त्या अधिसूचनेला प्रत्येकाने चॅलेंज करायचं, उत्तर द्यायचं का तुमची सुद्धा आम्ही निषेध व्यक्त करतो, बहिष्कार टाकायचा. मला एक बोलायचं होतं. आजची जी झालेली ग्रामसभा आहे त्या ग्रामसभेची नोंद राजूरच्या ग्रामपंचायतच्या टिप्पण रजिस्टरला करावी. टिप्पण रजिस्टरला नोंद केल्यानंतर आपण सगळं गट विकास अधिकारी घेणार नाही. म्हणून त्याची जर मुदत संपली नसेल तर त्यांनी ते प्रकल्प तातडीने दुरुस्त करून देण्यात यावे. एमएससीबीने त्यांना सहकार्य करावे. अध्यक्षांच्या परवानगीने त्यानंतर एमएससीबीच्या संदर्भात गौतमराव पवार बोलतो. बरं नाही, पण दुसऱ्या विषयावर आता जरा अधिकारी थोडा वेळ थांबतील कारण गावसभा आहे. अध्यक्षांची परवानगी असेल तेच मांडतील आणि गावाच्या समस्या आपण मांडूया. कारण आता इथं अधिकारी आले त्यांचा आभार मानलाच पाहिजे. परंतु गावाच्या समस्या महत्वाच्या आहेत. ज्या ऐकायला आपण ज्यांना निवडून दिलं ते मस्तपैकी कुठंतरी काय काय करीत असतील. काल मस्तपैकी कुठं नदीवर होते, काय काय खाल्लं काय काय पेलं हे मला कळालं. परंतु आता ठीक आहे, आपण जरा लोकांच्या ज्या प्रश्नांवर बोललं पाहिजे. लोकांच्या प्रश्नासाठी ग्रामसभा आहे. आपण याबाबत आता गावाच्या समस्या पहिले ऐकूया. महाराष्ट्र विद्युत मंडळाचे जे गावामध्ये जे इलेक्ट्रिक पोल बसवलेले सगळे इथून मागे असतील ते याच्यानं माझ्या माहितीप्रमाणे प्रत्येक पोलचं भाडं जसं एमएससीबी आपल्याकडनं पैसे आकारते सगळ्या प्रकारचे तुम्ही सांगितलं त्या पद्धतीने तसं हे जे पोल जे हद्दीमध्ये बसवले त्याचं भाडं सुद्धा एमएससीबीने ग्रामपंचायतला द्यावं. तो एक उत्पन्नाचा मार्ग आहे. ग्रामपंचायतच्या आर्थिक उत्पन्नात भर पडेल त्यामुळे असं आणि किती वर्षापासून दिलं नाही आजपर्यंत. बरोबर आहे का? हो ठीक आहे, बरोबर आहे का मामा? किती वर्षापासून दिलं नाही ते मार्ग सुद्धा वसूल करण्यात यावं. नाही मग आतापर्यंत जेव्हापासून एमएससीबी सुरू झाली तेव्हापासून ते लाईट बिल बंद करण्यात यावे. आपला लाईट बिल कमी होईल एवढं कमी होऊन जाईल ना, लाईट बिल कमी होईल. या पुढचा विषय तर ती फी घेतली असेल तर कृपया त्या पालकांची ती परत करावी. जिल्हा परिषदेमध्ये जी मुलं शिकायला जातात ती मुळातच शिक्षणापासून वंचित होते म्हणून तिथं जातात. ज्यांच्याकडे पैसे होते ते कुठं जातात? इंग्लिश मिडियमला. आणि मग जर आमची मुलं तिथं शिकायला येतात तर त्यांच्याकडून जर तुम्ही फी घेत असाल तर ही चुकीची गोष्ट आहे. तर ज्या लोकांची फी दिली असेल ना त्यांनी जर मला नावं दिलं ना तर मी त्यांना सगळं सहकार्य बोलतील आणि ग्रामसभा संपेल. एक मिनिट काशीनाथ भाऊचं एक 2 शब्द तुम्ही ग्रामपंचायत अर्ज देतो. ग्रामपंचायती ग्रामसभा घ्यावा म्हणून ती जेव्हा घेत नाही तेव्हा आपण व्हिडिओकडे अर्ज देतो आणि त्याला ग्रामसभा बोलली जाते. हे सगळं अधिकृत रेकॉर्ड आपण जेव्हा व्हिडिओकडे आणि सीओकडे आहोत तेव्हा त्यांना एक करणं बंधनकारक आहे. या सगळ्या गोष्टी आपण ध्यानात घेऊ. उलटे पालटे काही विचार कोणाच्या मनात येऊ देऊ नका. मागं कुणीतरी काहीतरी सांगत होतं की ही ग्रामसभा जाणार बिलकुल ते त्यांनी पुढे यावा त्याचा मी शंकरचं निरसन आपण करूया. ही गावसभा आहे, ही राजूरमध्ये पहिल्यांदा होते. हा इतिहास आहे. एवढे सगळे लोक आले, अधिकारी आले, त्या तिला ते अधिकृत असल्याशिवाय येतील. म्हणून काही गैरसमज बाजूला काढावे. शेवट 2 अधिकारी आता आपल्या मनोगत व्यक्त करतील. काही कोणाच्या समस्या असतील तर तरुण कार्यकर्त्यांनी काही समस्या असतील तर त्या मांडाव्यात. काही ठराव करण्याचं ते करावे आणि यानंतर आपण पुढे जाऊया. ठराव मांडला
ग्रामपंचायत या सगळं 7 वर्ष तिथं उभं राहण्यात आलं पाहिजे. त्यानंतर परंतु आजही प्रत्येकाला मला वाटतं असलेल्यापैकी कोणाच्या घरी जलजीवन कनेक्शन आलं का, त्याच्यातून पाणी आलं का? मग हे ग्रामपंचायतवाले काय करत होते? फक्त चोऱ्याच करीत होते का? म्हणून यांना भ्रष्टाचारात अडकवण्यात आलं आणि यांना घरी पाठवण्यात आलं. परत तुम्हाला सत्ता पाहिजे, परत तुम्हाला अधिकार पाहिजे सायांचे, म्हणून परत तुम्ही लबाड्या करून बसले. तुमचा ठराव झालेला आहे की तुम्ही सगळ्यांनी राजीनामा दिलेला आहे. तुम्ही हातात पाय घेऊन चाललं, सांगितलं का मी राजीनामा देतो, मग तुम्ही सत्तेवर बसू नका. सरांनी सांगितलं की पाणी गडूळ येतं, 7 कोटी बिल थकलं, वर्षाला दिवस असतात 365, दिवसाआड पाणी म्हणलं तरी 180 दिवस. मग याचा कर्मचारी आजारी पडला, सरपंचाच्या घरी काहीतरी कार्यक्रम निघाला, कधी मोटर जळाली, कधी केबल चोरून नेली, कधी काय काय चोरून नेलं. याच्यात गेले 70-80 दिवस. 100 दिवस आम्ही राजूरचे ग्रामस्थ पाणी पितो आणि पाणीपट्टी किती भरतो? 365 दिवसाची, तरी सुद्धा 7 कोटी रुपयाचं कर्ज. म्हणजे हा सगळा गलथान कारभार हे करण्यासाठी हे सगळे ग्रामपंचायत सदस्य अपयशी ठरलेले आहेत. आणि दुसरा अत्यंत महत्वाचा मुद्दा की सरांनी सांगितलं की अधिकारी फक्त ऐकून घेतात. आता इथून पुढं अधिकाऱ्यांना माझी विनंती आहे, तुम्ही येताना अभ्यास करून या. या ग्रामसभेत आज जे प्रश्न विचारले त्याच्यावर तुम्ही काय काम केलं, काय वर्कआउट केलं, कुणाला पत्रव्यवहार केला, हे तुम्हाला सांगावं लागेल. तरच ती ग्रामसभा तिला अर्थ आहे. आता ही गावसभा आहे, खरं तर जबाबदार लोकांनी यायला पाहिजे होतं, परंतु तुम्ही 5 अधिकारी आले तर गावाच्या वतीने मी अभिनंदन करतो. सरांनी आणखी जे मुद्दे सांगितले त्या सगळ्या मुद्द्यांना जे ठराव मांडले ते त्याला आपल्या सर्वांच्या वतीनं, सगळ्यांच्या वतीनं अनुमोदन देतो. आणि त्यामध्ये सुधारणा होऊन 3 दिवसाचं पाणी 1 दिवसावर आणता येईल का, 2 दिवस करता येईल का, याबाबत तातडीनं कारवाई करावी. त्याचा पुन्हा 15 दिवसांनी ग्रामपंचायतीने जर ग्रामसभा घेतली नाही, आम्ही वार्डमध्ये ग्रामसभा घेऊ आणि तुम्हाला बळती थोडी गेल्याशिवाय राहणार नाही. आम्हाला अधिकार आहे, ग्रामस्थांना अधिकार आहे, फक्त आमचे सगळे बांधव कोणी वाचत नाही, त्याला समजून घेत नाही. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाचे अधिकार दिलेले आहेत. त्या अधिकारांचा जर दुरुपयोग करून तुम्ही जर आम्हाला दाबायचा प्रयत्न केला तर कोणत्याही परिस्थितीत आम्ही स्प्रिंग आहोत, जेवढी दाबली तेवढी वेगाने पुन्हा बाहेर येऊ आणि तुम्हाला मात्र सोडणार नाही. म्हणून भ्रष्टाचार करणाऱ्यांनो तात्काळ येत्या 8-10 दिवसात राजीनामे घ्या, नाहीतर तुमचे राजीनामे गावाच्या वतीने घेतले जाईल आणि ग्रामपंचायतला कुलूप लावायचं काम सर पुढच्या 15 दिवसात केलं जाईल. आता मी सर्व व्हिडिओ करा ना व्हायरल, तुमच्याकडे आहे ना, ते व्हिडिओ आहे. आणि त्यानंतर अत्यंत महत्वाचा मुद्दा एक सांगतो की आपल्या गावाला 2 चांगल्या यात्रा भरत असतात. एक असतो उरूस, एक असतो प्रदर्शन. आमच्या ग्रामपंचायती काय दिवे लावले हे जेव्हा तुम्हाला मी एका दिवशी सांगल, मी जेव्हा ऑडिओ क्लिप व्हायरल करीन, तेव्हा तुमच्या सगळ्यांचे डोळे अक्षरशः पांढरे झाल्याशिवाय राहणार नाही. परंतु जर यात्रा भरली नाही तर व्यापार चांगला होत नाही, गावात धंदा पाणी होत नाही. खेड्या पाण्यावर आपण पाहतो सगळ्या यात्रा किती चांगल्या पद्धतीने होतात, परंतु राजूरच्या गावात का बरं यात्रा होत नाही? आमच्या या सदस्यांनी काय काय प्रताप केलेले नावानिशी सांगल, पुराव्यानिशी सांगल. यांनी 3.5 लाख रुपये त्या पाळण्यावाल्याकडे मागितले. जो पाळण्यावाला इथं येतो आणि 100 रुपये तिकीट लावतो. तुम्ही मला सांगा, 5 पोरं घेऊन गेले एकाच पाळण्यात बसायला 500 रुपये, 3-4 पाळण्यात बसायला 2000 रुपये कोणी खर्चील का? यांच्या 3.5 लाखासाठी तुमच्या आमच्या खिशातले 70-80 चोरायचा प्रयत्न करणाऱ्यांनो सुधरून घ्या. माझं लाईव्ह भाषण चालू असेल किंवा ऐका, तुमच्या ऑडिओ रेकॉर्डिंग मला व्हायरल करायला लावू नका. त्या चौकात व्हायरल करेल मी, कधीच कोणाच्या दबावाला नाही. त्या चौकात आपण ग्रामसभा घेऊ आणि तेव्हा सुद्धा हे व्हायरल करू. म्हणून आता आपल्याला ते नालायकपणा करता येणार नाही, आपल्याला नालायकपणा करता येणार नाही. पण गावाच्या त्या 2 यात्रांसाठी सर म्हणल्याप्रमाणे जशी पाण्यासाठी तशी गावा कमिटीची आपण 10 लोकांची कमिटी स्थापन करू. 30 रुपये तिकीट त्याला ठेवायला लावू. लोक त्या यात्रेला येतील. अहो, या ग्रामपंचायत सदस्यांनी जागा धरल्या आणि त्याच्या 5,000 रुपयाला जागा घेतल्या, याचा सुद्धा पुरावा आहे माझ्याकडे. या सगळ्यांचा गैरकारभार हाती झालेला आहे सर, हाती झालेलं आहे यांचं. या सगळ्यांना कडेलोट करण्याची वेळ आलेली आहे. वीर सुदैवानं ही आपण कमिटी स्थापन करून पुन्हा यात्रा
सांगू आपण तमाशावाल्याला पैसे देऊ, खेड्यापाड्यावर 1 लाख रुपये देऊन तमाशा आणला जातो. आपण त्याला सांगू बाबा आम्ही तुला थोडेफार पैसे देतो, तमाशा आणून ती लोकांना आहे. पण आमचे खिशे भरण्याऐवजी गावात तो पैसा टिकून होईल, परिसरात त्याचं वातावरण चांगलं होईल. म्हणून सरांनी सांगितलेले सगळे फळाफळाचे अनुमोदन देताना या 2 यात्रा चांगल्या पद्धतीने व्हाव्या यासाठी एक कमिटी स्थापन करावी असा या गावसभेत आपण निर्णय घेतला. महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक, सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ. संपादक आहेत विश्वासराव आरोटे. मोबाईल नंबर आहे 94 23 38 85 08. दुसरा मोबाईल नंबर 94 23 46 72 72. तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001. वेबसाईट आहे sgavkari.com. मेल आय डी आहे akl gavkari@gmail.com.